भ्रष्टाचारी जनता पार्टी असं त्याचं रूप झालंय. असे सगळेच जर का त्यांच्या भ्रष्टाचारासमोर मान तुकवायला लागले तर कसं चालणार? आज शेतकऱ्यांना मला काय गरज पडले फिरायची, पण शेतकऱ्याचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे. शेतकरी मगाशी तुम्ही आता येताना बघितलं ना, ती एक ताई तिच्या डोळ्यात पाणी होतं की मुलांच्या शिक्षणाचं आम्ही कशी फी भरू. मग मुलींना शिक्षण माफ अशी जाहीर केले, पण ते म्हणते माझ्या मुलीला फी भरायला लागते. मग हे जे वास्तव आहे ना, हे वास्तव जनतेसमोर आणण्यासाठी म्हणून मी हा दौरा केलेला आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण आहेत, परंतु पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठका घेत आहेत. हो, कोकणामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. कोकणामध्ये मी घेणार ना. आता जेव्हा पदाधिकाऱ्यांची तिथल्या बैठक घेईल तेव्हा तिथली माहिती घेईल. सिंधुदुर्गमध्ये राणे फॅमिलीच्या विरोधामध्ये शिंदे आणि तुमचा शिवसेना हे दोन्ही एकत्र येऊन मला मी आता गेलो की उद्या त्यांच्याशी बोलेन. काय त्याच्यातलं नेमकं काय आहे ते मला मी जाणून घेईन. पण येऊ शकतं, एकत्र येऊ शकतं. अरे हो, पण मला बोलू तर द्या ना. समजा नसेल काय आणि मी उगाच काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ आहे? बघा, जे काय होणार आहे ते जगजाहीर होणार आहे. त्याच्यामुळे मला त्यांना भेटून नक्की काय आहे असं मी ऐकतो, तसं अशा बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. हो, शक्तीपीठ विषय मी परत वेगळा घेणार आहे. आता ह्या दौऱ्याच्या मध्ये ती सुद्धा ठिकाणं आली आणि त्याच्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि मी त्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे शक्तीपीठ हा विषय यानंतर आम्ही तो सुद्धा घेणार आहोत. एक क्विंटल जवाहर मुंडानी जे निवडून आले होते त्यांना तिकडच्या जाण होती शहराची. तसं आदित्य ठाकरे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये खूप ऍक्टिव्ह आहे. मला ही बातमी आता कळली आणि नाही, मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे. कारण मुंबईचं महापौर आदित्य मुंबईचा महापौर होणार ह्या अफवेचा उगम कुठून झाला ही मी थोडीशी माहिती घेतली पत्रकारांकडनं. तर मला असं कळलं की संघामध्ये चर्चा सुरू आहे की 10 वर्ष झाली मोदी देशाचे पंतप्रधान झाले, 5 वर्ष झाले गृहमंत्री अमित शाह आहेत, पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे, ते बदलू शकले नाहीत. म्हणून संघात चर्चा आहे की मोदी किंवा अमित शहानं परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा, असा प्रस्ताव संघात चालू आहे. पण ही संघाची अंदरकी बात आहे. कदाचित मोदी किंवा शहानं ते अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं नामांतर, कारण काय बघा, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं, तसं अजूनही विरोधी पक्षात असताना अहमदाबादचं ते कर्णावती करू बोलले होते. आता 10 वर्ष होऊन गेले, 11 वर्ष झाली, मोदी पंतप्रधान आहेत. अहमदाबाद ही गुजरातची राजधानी, म्हणजे त्यांचं दोघांचं होमटाऊन, त्या होमटाऊनचं अजून नामांतर होत नाहीये. त्याच्यामुळे अमित शहा किंवा मोदी यांना बहुतेक येत्या काही दिवसात ते महापौर करतील अहमदाबादचा. पालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून ते विधानसभात आणतील आणि आत्ताचे जे कोणी मुख्यमंत्री असतील तो मंजूर करतील, अशी मला अंदरकी बात ही कळलेली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी असं म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते पोटनिवडणुकीमध्ये असताना प्रचारामध्ये जे अशा प्रकारे बोलतात तो त्यांच्यापुरता तो प्रश्न असेल. मला नाही वाटत. आता जसं मुंबईमध्ये सुद्धा इतर काँग्रेसची लोक काहीतरी बोलत असतात, मग ते काँग्रेसची लोक सांगतात ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावर रवंत करण्यात काही अर्थ नाही.